श्री स्वामी समर्थ माऊली. मी मराठे गुरुजी. आमच्या या मराठे गुरुजी पत्रिका विश्लेषण या चॅनलवर तुम्हा सर्व भक्तांचे पुन्हा एकदा स्वागत करत आहे. आज मी घेऊन आलो आहे भोगी आणि संक्रांती विषयाच्या काही मूलभूत माहिती. या दिवशी काय करावे, काय करू नये, कोणत्या गोष्टी केल्याने कुठली फळं मिळतात, काय लाभ होतो, या सर्व गोष्टी आजच्या या व्हिडिओमध्ये माझ्यातर्फे तुम्हाला माहिती देण्याचा छोटासा प्रयत्न आहे. तत्पूर्वी जे कोणी माऊली आमच्या चॅनलवर नवीन जोडले असतील तर त्यांना नम्र विनंती आहे की व्हिडिओ पाहून झाल्यानंतर व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ लिहून तुमचा अभिप्राय जरूर कळवा. तसंच व्हिडिओ स्किप न करता हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यास तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टीचा अधिक फायदा होईल. तर या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर आजचा विषय आहे भोगी संक्रांती. माऊली, आज भोगी हा सण आहे. भोगी म्हणजे काय? भोग म्हणजे कुठल्याही गोष्टीचा केलेला उपभोग, म्हणून त्याचा अर्थ भोग होतो. तो म्हणजे कसल्याही प्रकारचा असू शकतो, चांगला वाईट. पण आजच्या दिवशी तुमच्यासाठी तुमच्यातला वाईटपणा सोडून चांगल्या गोष्टीचा उपभोग घेण्याचा आजचा दिवस आहे. तो नकारात्मकता तुमची काढून टाका आणि या चांगल्या दिवसाचा चांगला वापर करा. तसंच ज्यांच्या कुंडलीमध्ये पितृदोष आहे त्यांनी आज हा विशेष उपाय जरूर करावा. तुमच्या पितरांना एक छोटासा दीपक जो दक्षिण दिशेला तुमच्या घरामध्ये संध्याकाळी जरूर प्रज्वलित करावा. त्यांची आठवण काढावी. त्यांच्या नावाने घास दान दक्षिणा जरूर आज करावी. तसंच उद्या येणाऱ्या संक्रांतीनिमित्त आंघोळ करताना पांढरे तीळ घालून तुम्ही आंघोळ केल्यास तुमच्यातलं जो काय वाईट गोष्टी असतील, पाप असेल, इडापिडा असतील, ती दूर जाण्यातही तुम्हाला मदत होईल. तसेच एक ज्वारीची भाकरी करून त्यावर काळे तीळ लावून ती भाकरी त्याचे 3 भाग करून एक घास गाईला, दुसरा घास कुत्र्याला आणि तिसरा घास तुमच्या पूर्वजांसाठी जरूर कावळ्यांना दाखवावा. श्री स्वामी समर्थ माऊली.